टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विकसित भारत 2047 या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेसाठी युवा शक्तीची भूमिका अधोरेखित करणारा विकसित भारत संकल्प संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या परिषदेत युवकांशी थेट संवाद साधत राष्ट्र निर्माण, सुशासन, जनकल्याण आणि भारताच्या विकास प्रवासाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमात उपस्थित युवकांना संबोधित करताना देशाच्या प्रगतीमध्ये तरुणांचे योगदान किती महत्त्वाचे आहे यावर भर देण्यात आला। विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी शिक्षण, नवकल्पना, कौशल्य विकास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले। या प्रसंगी आमदार संगीता पाटील, परेश पटेल, माया मवानी, प्रवीण घोगरे, मनुभाई पटेल तसेच उपमहापौर सुधाकर चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील 12 वर्षातील सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। देशभर राबवण्यात आलेल्या विकास कामांमुळे भारतानं आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत जागतिक स्तरावर आपलं स्थान अधिक भक्कम केल्याचं वक्त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलं ते विकसित भारत विषयावरील विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान, युवा पिढीतील देशभक्ती, सकारात्मक विचार आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची तयारी पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं। युवा शक्ती ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे। विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांची ऊर्जा, नवविचार आणि कर्तृत्व निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। राष्ट्रहिताचा संकल्प अधिक दृढ करत आणि युवकांना विकासाच्या प्रवाहाशी जोडत हा संमेलन प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।